हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन फूड रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल किंवा आषाढ महिना सुरू आहे, तर आषाढ महिना स्पेशल म्हणू शकतो आपण अशी अळूवडी. तर अळूवडी बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स माहिती असणं गरजेचं आहे. तर रेसिपी सुरू करण्याच्या आधी आपण त्या गोष्टींचा विचार करूया. तर अळूवडी बनवण्यासाठी अळूची पानं निवडताना ज्या पानांचा डार्क काळ्या रंगाचा आहे किंवा शिरा काळ्या रंगाच्या आहेत अशी पानं निवडावी, जेणेकरून अशी अळूची पानं घशामध्ये खवखव निर्माण करत नाहीत. शिवाय अळूवडी बनवण्याआधी पानांच्या शिरा काढून घ्यायच्या, जेणेकरून फोल्ड करताना पानं फाटणार नाहीत. आणि शिरा काढताना ते अर्ध्यावरच काढायच्या, कारण टोकाला शीर पातळ होत जाते आणि पूर्ण शीर काढण्याच्या प्रयत्नात पान फाटू शकतं. तर पूर्ण शिरा काढण्याची गरज नाही, जिथे जाडसर शिरा असतात तेवढ्याच काढून घ्यायच्या. तसंच जर तुम्ही बाहेरून मार्केटमधून पानं विकत घेणार असाल तर शक्यतो मोठ्या आकाराची पानं विकत घ्या. आता ही माझ्या घरात म्हणजे शेतातून आणलेली पानं आहेत, तर ती लहान मोठ्या आकाराची आहेत आणि माझ्याकडे पानं 30 ते 35 होती. सो मी दोन्ही प्रकारे तुम्हाला वडी बनवून दाखवणार आहे. म्हणजे जशी आपण फोल्ड करून बनवतो तो एक प्रकार, आणि कोथिंबीर वडीसारखी पानं कट करून रोल करणं तशी. तर आपण जी शिरा काढून घेतलेली पानं आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची, जस्ट झटकून घ्यायची. पुसण्याची सुद्धा गरज लागत नाही, कारण अळूवर पाणी टिकत नाही. आणि हे स्वच्छ धुवून घेतलेली पानं एकदा त्याच्या शिरा दाबून घ्यायच्या. म्हणजे आधी तर आपण शिरा काढल्यात आणि आता दाबल्यामुळे पानं एकदम फ्लॅट होतात. त्यामुळे काय होतं, तर आपण अळूवडी बनवताना जे फोल्ड करतो तर ते फोल्ड मारताना पान फाटत नाही आणि आपण जे बेसनचं मिश्रण लावणार आहोत ते बाहेर येत नाही. सोबतच आता इथे मी चिंच आणि गुळाचं कोळ बनवून घेत आहे. आता हे कशासाठी वापरतो आहे आपण, तर अळूच्या पानांमुळे घशामध्ये जी खाज निर्माण होते ती होऊ नये म्हणून चिंच आणि गुळाचं कोळ किंवा मिश्रण तयार करून घेतो आहे. त्यासाठी थोडासा गूळ आणि चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची. त्यामुळे आंबट गोड तिखट अशी अळूवडी चवीलासुद्धा सुंदर लागते. आणि सोबतच एक वाटण तयार करून घेतलं आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, ओवा, जिरं. आता मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला किती अळूवड्या बनवायच्या किंवा तुमच्याकडे किती पानं आहेत अळूची त्यानुसार ठरवायचं. सोबतच बेसनचं मिश्रण तयार करून घेतो आहे. तर माझ्याकडे पानं भरपूर होती, त्यामुळे मी 6 ते 8 पळ्या बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, ओवा, हिंग, जिरे, सोबतच पांढरे तीळ आणि हे आपलं तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं आहे. आणि मिश्रण हे खूप जास्त पातळ नाही बनवायचं, तर हाताने लावता येईल एवढंच पातळ करायचं, म्हणजे घट्टसरच ठेवायचं. सोबतच मी चाळणीला तेल ग्रीस करून घेतलं आहे, म्हणजे तेलाचं कोटिंग लावून घेतलं आहे. अगदी साईडला सुद्धा लावले, कारण माझे रोल जास्त होणार आहे. तर अळूवडीचे रोल बनवण्यासाठी एक पान उलट आणि एक पान सुलट अशा पद्धतीनं पान एकावर एक ठेवायची आणि छान असं बेसनचं पातळ असं लेअर देऊन घ्यायचं. खूप जाडसर लेअर नाही लावायचं आणि एकसारखं लेअर लावायचा, म्हणजे गॅप नाही ठेवायचा. पूर्ण पान माखलं पाहिजे अशा पद्धतीनं. आता इथं माझ्याकडे मीडियम आकाराची पानं आहेत, तर मी 3 पानं वापरून रोल बनवत आहे. जर तुमच्याकडची पानं मोठी असतील तर 2 पानांचा सुद्धा छान रोल होतो. त्यामुळे शक्यतो पानं मोठी निवडायची. असं एकसारखं बेसनचा 3 लेअर देऊन घ्यायचा आणि फोल्ड करण्याची पद्धत तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता. आधी साईडून फोल्ड करून घ्यायची पानं, वरून बेसनचा हात फिरवत राहायचं, म्हणजे पानं एकमेकांना चिकटतात, आणि दाबून घ्यायची, म्हणजे हवा राहणार नाही याची काळजी घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही बाजूंनी पानं नीट लॉक करायची, जेणेकरून रोल सुटणार नाही. आणि वरूनसुद्धा एक पातळ बेसनचं लेअर देऊन घ्यायचं. तर आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही रोल करून घ्या. आणि रोल करत असताना ज्या तुम्ही फोल्ड मारणार आहात ते फोल्ड दाबून घ्यायचे, म्हणजे त्यात हवा राहणार नाही. त्याच्या साईडने सुद्धा रोल दाबायचा आणि गरज लागेल तेव्हा थोडं थोडं बेसन लावत जायचं, म्हणजे रोल छान असे एकमेकांना चिकटून राहतो. आता इथं माझ्याकडे असणारी पानं आकाराने मीडियम किंवा फार छोटी होती, तर त्यानुसार रोल हा असा छोट्या आकाराचा दिसतो आहे. जर पानं मोठी असतील तर रोलसुद्धा मोठ्या आकाराचा दिसतो. आता शिरा काढल्यामुळे काय होतं, तर आपलं पान फाटत नाही. आता शेवटला आल्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड मारून घ्यायचा, म्हणजे रोल सुटणार नाही आणि आपलं बेसनचं जे मिश्रण असतं ते बाहेर येणार नाही. अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही रोल बनवून घ्यायचा आहे. आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा सगळे रोल बनवून घ्यायचे आहेत. आता इथं मी तुम्हाला डेमो म्हणून एकच रोल दाखवला आहे. बाकीचे रोलसुद्धा मी अशाच पद्धतीने 3 पाने किंवा जास्तीत जास्त 4 पाने वापरून केलं आहे. आणि माझ्याकडे जी खूप जास्त छोट्या आकाराची पानं होती त्यांचा वापर करून मी, जशी आपण कोथिंबीर वडी बनवतो पानं कट करून, तसं केलं. तर पानं कट करण्यासाठी मी मधोमध एकावर एक पानं ठेवून कट केले आहेत सुरीने, आणि त्यानंतर त्याचा रोल बनवून कट केला आहे. जसं आपण कोथिंबीर वडीसाठी बारीक चिरतो तशा पद्धतीने पानं कट करून घेतलेत आणि त्याचं एक सेपरेट उरलेल्या बेसनाच्या मिश्रणात मिक्स करून रोल बनवला आहे. आता इथं स्टीम करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि रोल केले वड्यांचे रोल चाळणीमध्ये ठेवून सुरुवातीला हाय फ्लेमवरती ठेवायचं, आणि एकदा पाणी उकळलं की मीडियम फ्लेमवरती 30 ते 40 मिनिटांमध्ये आपल्या वड्या प्रॉपरली स्टीम होतात आणि
वडी चांगली उकडली की नाही हे चेक करण्यासाठी सुरीने काप देऊन बघायचा. जर चिकट पीठ लागलं नाही तर आपल्या वड्या चांगल्या उकडल्या. आणि जर गरज वाटत असेल, फार ओलसरपणा वाटत असेल पिठाचा, तर पुन्हा एकदा 10 ते 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून वड्या स्टीम करून घ्यायच्या आहेत. इथं आता मी दुपारच्या वेळी ह्या वड्या स्टीम करून ठेवल्या आहेत आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी त्या फ्राय करून घेतल्या आहेत. आता आळूवडी मी शक्यतो डीप फ्राय नाही करत. आमच्या घरात तर अशी उकडलेली वडीच फार आवडते. आणि जसं की मी सांगितलं तसं मी फ्राय करण्याआधीच 2 ते 3 रोल ज्यांना आवडतात त्यांनी कोरडेच खाऊन टाकले. त्यानंतर मी उरलेल्या वड्या शॅलो फ्राय करून घेतल्या. त्यासाठी मी तव्यामध्ये फ्रेश कढीपत्ता आणि 2 चमचे पांढरे तीळ टाकले आणि जस्ट आपण जे वड्या कट करून घेतल्या आहेत त्या एक एक करून शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवून दिला. आणि मीडियम फ्लेमवरती एक 10 ते 15 मिनटामध्ये छान अशा क्रिस्पी आळूवड्या तयार होतात. आता इथं थोडंसं तेल माझ्याकडून जास्त झालं होतं, तर तुम्ही बनवताना काळजी घ्या. शॅलो फ्राय करताना तेल जास्त वापरायचं नाही. आणि हा जो मी कोथिंबीरच्या वड्यांसारखा कट करून बनवलेला रोल होता तो मी दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणामध्ये फ्राय करून घेतला. आता आळूवडी तुम्ही फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस आरामशीर स्टोअर करून ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला खाण्याची इच्छा असेल तेव्हा रोल आधी 15 ते 20 मिनिट बाहेर काढून ठेवायचा, म्हणजे छान त्याचे कापसुद्धा होतात. आणि इथं मी तोसुद्धा रोल तुम्हाला छान कट करून शॅलो फ्राय करून घेतला आहे. तर ह्याचा व्हिडिओ एक शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केला आहे, ज्याच्यामध्ये मी एक स्टोरीसुद्धा शेअर केली आहे अळूच्या फतफत्याची. तर तो शॉर्ट व्हिडिओसुद्धा पहा. आणि जर मी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, रेसिपीज तुम्हाला आवडत असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे. माझा नवीन चॅनल आहे, तर तुम्ही जर लाईक केलं, शेअर केलं तर ऑडियन्ससुद्धा वाढतील आणि मलासुद्धा नवीन नवीन रेसिपीज बनवायला, तुमच्यासोबत शेअर करायला हुरूप येईल. तर असेच छान छान हेल्दी आणि टेस्टी पदार्थ बनवत राहा, खात राहा आणि स्वतःच्या आरोग्याची आणि कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.